नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज मी मुगाची डाळ आणि तुरीची डाळीचं वरण बनवणार आहे. आज मला बाहेर जायचं होतं, त्यासाठी लवकर होते म्हणून मी वरण बनवले आहे लवकरच. आणि आता ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे. मी डाळ धुवून घेतलेली आहे आणि आता ही डाळ कुकरमध्ये टाकली आणि आता वरून कांदा आणि टमाटो टाकलेला आहे आणि आता कुकरचं ढक्कन लावून आपल्याला हे डाळ शिजवण्यासाठी कुकरवर गॅसवर ठेवायचं आहे कुकर. मग मी लगेच लसूण, अद्रक, कोथिंबीर घेतलेला आहे आणि आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे. बघू शकता मी टाकले खलबत्त्यामध्ये लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि कुटून घेत आहे मी. अशा प्रकारे बारीक कुटून घेत आहे. आणि आता आपल्याला डाळ बघायची आहे शिजलेली. बघू शकता तुम्ही आपली डाळ शिजलेली आहे छानपैकी. छान शिजलेली आहे डाळ. आणि डाळ शिजलेली आहे आणि मी गरम पाणी पण करून घेतले वरणामध्ये टाकण्यासाठी. आणि कांदा कापून घेतलेला आहे, कढीपत्ता, लसूण, अद्रकची पेस्ट पण घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले आहेत. आणि आता पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर तेल टाकून गरम होण्यासाठी. तेल गरम झालं, त्यामध्ये कांदा टाकले मी. कांदा कडत आहे. आणि आता आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे तेलामध्ये. आणि मी टाकले लसूण अद्रकची पेस्ट. आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल. आणि आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि मी कढीपत्ता पण टाकलेला आहे आणि जिरे पण टाकत आहे. मिक्स करून घ्यायचं, हलवायचं आहे. सोडू द्यायचं थोडा वेळ. आणि मी हळद टाकलेली आहे. आता मीठ पण टाकलेले. सारं मिश्रण कडल्याच्या नंतर आपल्याला लाल मिरची टाकली. मी 2 चमचे टाकले मिरची. आम्हाला तिखट जास्त लागते, त्यासाठी मिरची कधी पण शेवटीच टाकायचं सारं मिश्रण कडल्याच्या नंतर. आणि आता आपल्याला डाळ टाकायची आहे कुकरमध्ये आपण शिजून घेतलेली. आणि मी टाकलेली आहे डाळ. बघू शकता कसं दिसत आहे वरण आपलं. आणि मी वरणामध्ये गरम केलेलं पाणी पण टाकले. खूप छान दिसत आहे वरण. आणि आता मी वरून खोबरकीस टाकणार आहे. खोबरकीस टाकले आणि कस्तुरी मेथी पण टाकलेली आहे वरून. आणि आपल्याला हे थोड्या वेळासाठी शिजण्यासाठी ठेवायचं आहे. आणि कोथिंबीर पण टाकली मी. उकळी होईपर्यंत ठेवायचं आहे वरणाला. बघू शकता वरण तयार झालेलं आहे. उकळी फुटलेली आहे वरणाला. किती छान दिसत आहे वरण आणि वास पण खूप छान येत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा वरण आवडलं तर. आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.